नमस्कार, मी डॉक्टर निलेश विश्वकर्मा, प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी, तसेच नगरसेवक नगर परिषद चांदूर रेल्वे। आताच ज्या निवडणुका होत आहेत त्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत। ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अमरावती जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायती व महानगरपालिका यांचे सदस्य निवडत असतात। म्हणजे 453 हा जो मतदार आहे। आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी बघितलं असेल की माझी जी फाईट आहे ती भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्याशी आहे। ही थेट लढत मागील काही दिवसात झालेली आहे। या निवडणुकीच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की बाबा काँग्रेसचा जर फॉर्म उमेदवार उभा राहत नसेल तर त्याचा पाठिंबा आम्हाला द्यावा, कारण तो उमेदवार सक्षम राहणार नाही। ही काँग्रेसला आम्ही मागणी केली, तसे इंटरव्ह्यू प्रसारित केले, सर्व झालं। पण त्यांचे असं आग्रह होता की आम्ही ही निवडणूक स्वतः लढू इच्छितो इच्छा कार्यकर्त्यांची। त्यांनी ती निवडणूक लढली। पण जेव्हा निवडणूक रंगात आली, तिसऱ्याच दिवशी उमेदवार हा हॉस्पिटलाइज झाला आणि तिथून त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं की मी आता हॉस्पिटलाइज आहे। 5 दिवसपर्यंत जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे सर्व नेते यांना ते लक्षात आलं। मग मी तुम्ही मागील बघितलं असेल 2-4 दिवसात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत ठाकूर यांनी प्रेसमध्ये सांगितलं की जवळपास त्याने 15 ते 18 कोटी रुपये घेऊन तो पसार झाला। आणि मग या चर्चेला वेव फुटला, अनेक गोष्टी बाहेर आल्या। मग साहजिकच आम्ही दुसरा प्रस्ताव पक्षातर्फे त्यांना दिला की जर भाजपला हरवायचं असेल तर आम्ही इथं लढतो आहे, तुम्ही फक्त पाठिंबा द्या। कारण का मागील महाराष्ट्रात 60 ठिकाणी अनपोस निवडणुका झालेल्या आहेत। ही निवडणूक ते अनपोस करण्याच्या मार्गी होते, पण आमचा फॉर्म राहिल्या कारणानं ही निवडणूक अनपोस झाली नाही। आता हे कोण करतोय तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय खेळी सुरू आहे मागची। आणि सातत्यानं आम्ही महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात हे फुले शाहू आंबेडकरच्या समर्थनाचं जे राजकारण करतो त्यात काँग्रेसची भूमिका घ्यायला पाहिजे होती। आता माझ्याच मनात नाही तर जिल्ह्याचे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात हा प्रश्न असेल किंवा नेत्यांच्या मनात प्रश्न असेल, जो ग्रामीण भागात नगरसेवक असेल, जो रोज भाजपशी लढतो, 2 हात करतो आणि अनेक मुद्द्यावर राहुल गांधीचे विचार घेऊन जातो, त्याला प्रश्न असा आहे की जर आपण लढत नाही आहे, आपला उमेदवार लढत नाही आहे